नमस्कार मित्रांनो. 12वीची परीक्षा झाली आहे आणि आता पुढे काय करायचे असा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना. जर तुम्हाला आपल्या मायबोलीतून म्हणजे मराठीतून उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर एक खूप मोठी आणि ऐतिहासिक संधी तुमच्यासाठी वाट पाहत आहे. होय, महाराष्ट्र शासनाच्या जगातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जसं आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतिहासात मराठी भाषा विद्यापीठ हे केवळ एक शैक्षणिक संकुल नसून ते महाराष्ट्राच्या प्रज्ञाशक्तीचे आणि अस्मितेचे जिवंत केंद्र आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. यानंतर 5 सप्टेंबर 2024 पासून हे विद्यापीठ प्रत्यक्ष कार्यरत झाले आहे. मराठी भाषा साहित्य आणि समृद्ध संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आणि त्यातील संशोधनाला जागतिक पातळीवर गती देणे हा या विद्यापीठाच्या निर्मितीचा मुख्य हेतू आहे. ज्या पावन रिद्धपूर नगरीने मराठी भाषेला धर्मभाषा आणि ज्ञानभाषेचे अलौकिक स्थान मिळवून दिले, तसेच जिथे मराठी साहित्याचा खरा अर्थाने पाया रचला गेला, त्याच पवित्र भूमीत या विद्यापीठाची स्थापना होणे हा एक दुर्मिळ योगायोग आहे. विद्यापीठासाठी निश्चित झालेल्या 52 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात लवकरच एक समृद्ध, आधुनिक आणि निसर्गरम्य शैक्षणिक संकुल आकारास येत आहे. सद्यस्थितीत थीम पार्क रिद्धपूर येथे कार्यालय, वर्गखोल्या आणि वसतिगृहाची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. मराठी भाषा व साहित्यातील प्रख्यात शिक्षकतज्ञ प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवळगावकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. हे विद्यापीठ केवळ भाषा आणि वाङ्मयापुरते मर्यादित नसून ज्ञान विज्ञानाच्या सर्व कक्षा रुंदावणारे एक जागतिक केंद्र बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ललित कलांपासून सामाजिक शास्त्रापर्यंत आणि विज्ञानापासून प्रगत तंत्रज्ञानापर्यंत सर्व विषयांचा विचार मराठीच्या माध्यमातून करणे हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. केवळ ज्ञानार्थी नव्हे तर उद्योगाभिमुख पोटार्थी निर्माण करण्यासाठी येथे विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पारंपरिक साहित्यासोबतच फॅशन डिझाईन, पर्यटन व्यवस्थापन आणि गुंतवणूक व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक विषयांची जोड दिली गेली आहे. येथील प्रत्येक विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात मराठी साहित्याचा एक अनिवार्य अभ्यासपत्रिका राहणार आहे. आता आपण बघूया प्रवेश प्रक्रिया जी आहे त्यासाठी आपल्याला कोणती पद्धती अवलंबवायची आहे. सर्वप्रथम www.marathi.university.com असे टाईप करायचे आहे आणि एंटर मारायचे आहे. हे अशा प्रकारे आपल्यासमोर वेबसाईट ओपन होणार आहे. याला कंटिन्यू टू पोर्टल म्हणायचे आहे. त्यानंतर इथे जे आहे आपल्याला माहितीपत्रक पाहता येईल. सदर माहिती पुस्तिकामध्ये आपल्याला कोणत्या वेबसाईटवर किंवा कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे हे इथे दिलेलं आहे. त्यानंतर माननीय कुलगुरूंचा संदेश, अधिष्ठाता यांचा संदेश, त्यानंतर अनुक्रमणिका दिलेली आहे. यामध्ये मराठी भाषेची सद्यस्थिती, नंतर उद्दिष्ट काय आहे, त्यानंतर अशा प्रकारे हे शैक्षणिक उपक्रम आणि सत्र म्हणजे शैक्षणिक वेळापत्रक दिलेलं आहे. त्यानंतर 17, 26, 27 मध्ये कोणकोणते सण आणि सुट्ट्या राहणार आहेत हे दिलेले आहे. हे महत्त्वाचे आहे.
इथे शैक्षणिक अभ्यासक्रममध्ये पदवी अभ्यासक्रम कोणकोणत्या विषयात उपलब्ध आहे ही माहिती इथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये म्हणजे MA जे आहे हे या विषयामध्ये उपलब्ध आहे. सोबतच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा आहे. त्यानंतर कोणकोणते अध्यासने आहेत, केंद्रे आहेत. नंतर विद्यापीठाचे प्रवेश धोरण आणि प्रक्रिया याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेमधील टप्पे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रवेशातील आरक्षणाचे धोरण इथे दिलेले आहे. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी किती आपल्याला शुल्क भरावे लागेल, पदव्युत्तरसाठी किती आहे, आभासी अभ्यासक्रम प्रवेश शुल्क, इतर शुल्क, नंतर प्रवेश जर का रद्द झाला तर कशा प्रकारे आपल्याला शिक्षण शुल्क वापस मिळेल ते सुद्धा दिलेले आहे. परीक्षा शुल्क दिलेले आहे. आचार्य पदवी शुल्क सुद्धा इथे दिलेले आहे. मराठी भाषा विद्यापीठात वसतिगृह सुद्धा उपलब्ध आहे. त्यासंबंधीचे वसतिगृह शुल्क इथे दिलेले आहे. त्यानंतर मराठी भाषा विद्यापीठाचा शैक्षणिक आराखडा, त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याची कशा प्रकारे ही स्कीम आहे इथे दिलेली आहे. नंतर मराठी भाषा शैक्षणिक वर्षातील उपक्रम दिलेले आहेत आणि उपक्रमाची छायाचित्रे दिलेली आहे. त्याप्रमाणे बातमीपत्रात ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर यावर मराठी भाषा विद्यापीठ येथे कशा प्रकारे आपल्याला संपर्क साधता येईल याची माहिती दिलेली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला काय करायचे आहे त्याची माहिती देतो आहे. सर्वप्रथम क्रोममध्ये आपल्याला www.marathiyuniversity.com असे टाईप करून एंटर करायचे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला marathiyuniversity.com किंवा www.mbv.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. इथे सुद्धा आपण या प्रवेश आरंभ अर्ज सुरू यावर जर क्लिक केलं तरी सुद्धा आपल्याला प्रवेश प्रक्रिया करता येणार आहे. मित्रांनो, या संकेतस्थळावर आल्यावर इथे आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. इथे जर आपण मराठी म्हटलं तर हा पूर्णच्या पूर्ण फॉर्म मराठीमध्ये आपल्याला भरता येणार आहे. आणि समजा इथे आपल्याला इंग्लिशमध्ये भरायचं असेल तर टर्न ऑफ ट्रान्सलेशन फॉर दिस साईट असं क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण आता इंग्लिशमध्ये हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथे स्टुडंट सेक्शनवर क्लिक करायचे आहे. स्टुडंट सेक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला स्टेप 1 रजिस्ट्रेशन फॉर्म आणि दुसरं स्टेप 2 स्टुडंट लॉग इन अशा प्रकारे दिसेल. सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे विंडो ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्याला अंडर ग्रॅज्युएटमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. प्रथम वर्षाला घ्यायचं आहे. आपलं नाव टाकायचं आहे. इथे मिडल नेम म्हणजे वडिलाचे नाव लिहायचे आहे. इथे आपल्याला आडनाव लिहायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना आपल्याला दक्षता घ्यायची आहे.
जसं सर्वप्रथम आपल्याला एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, त्याचप्रमाणे एखादं स्पेशल कॅरेक्टर, या प्रकारे आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला हाच पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि नंतर रजिस्टर नाव म्हणायचे. मित्रांनो, हा जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथे प्रिंट ऑप्शन दिलेलं आहे, याची आपल्याला प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. सध्या मी याला सेव्ह करतो. इथे लॉग इन म्हणायचे आहे. लॉग इन म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे, जो आपल्याला मिळालेला होता तो इथे पेस्ट करायचा आहे आणि आपण जो पासवर्ड इथे टाकला होता तो इथे टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचे आहे. लॉग इन म्हटल्याबरोबर अशा प्रकारे आपल्यासमोर विंडो ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला 4 सेक्शन्स दिसत आहे. पहिला जो आहे तो पर्सनल डिटेल्स आहे. दुसरा सेक्शन कोर्स डिटेल आहे. तिसरा प्रिव्हियस एज्युकेशन आहे आणि चौथा फोटो अपलोडिंग आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला पर्सनल डिटेल्सच्या एडिटवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे माहिती बघा. आधीच पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव या गोष्टी आलेल्या आहेत. त्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणजे आपला जन्मदिवस इथे आपल्याला टाकायचा आहे. नंतर नेम अकॉर्डिंग टू लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जे आपले नाव लिहिलेले आहे तसेच्या तसे आपल्याला नाव लिहायचे आहे. फुल नेम इन मराठी म्हणजे इथे आपल्याला मराठीमध्ये नाव लिहायचे आहे. आपल्याला नवीन विंडो ओपन करायची आहे आणि स्वतःचं नाव लिहायचं आहे. असं लिहून याला कन्व्हर्ट इन मराठी असं लिहिल्याबरोबर आपले नाव मराठीमध्ये येईल. याला आपल्याला कॉपी करायचे आहे आणि इथे पेस्ट करायचे आहे. त्यानंतर इथे जेंडर दिलेला आहे. मोबाईल नंबर आलेलाच आहे आपण जो टाकला होता तो. त्यानंतर ईमेल ID आलेला आहे. इथे कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इथे कास्ट लिहायची आहे. इथे मदर्स नेम दिसेल आपल्याला. इथे आपल्या आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर गार्डियन मोबाईल नंबर, नंतर एनरोलमेंट नंबर हा ऐच्छिक आहे. हा आपण नाही टाकला तरी पण चालणार आहे. त्यानंतर प्रिव्हियस स्कूल कॉलेज TC डेट म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जी डेट दिलेली आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर, त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे आपल्याला जर का संपर्क साधायचा असेल तर कोणत्या पत्त्यावर साधायला हवा तो पत्ता आपल्याला इथे टाकायचा आहे. नंतर परमनंट ॲड्रेस, जर का करस्पॉन्डन्स ॲड्रेसच आपला परमनंट ॲड्रेस असेल त्याला कॉपी करायचे आहे आणि इथे पेस्ट करायचे. त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे सिटी हे ऑप्शन आपल्याला दिसेल म्हणजे कोणत्या शहरात आपण राहता. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, स्टेट इथे आलेला आहे महाराष्ट्र, कंट्री आलेला आहे इंडिया. त्यानंतर फिजिकली हँडिकॅप येस ऑर नो हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर ABC ID हे सुद्धा इथे ऑप्शनल आहे, आपण नाही भरलं तरी चालेल. त्यानंतर एक्स सर्व्हिसमन,
त्यानंतर मग रिलिजन. इथे आपल्याला आपलं रिलिजन जे आहे म्हणजे धर्म जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथे मायनॉरिटी. नंतर मॅरिटियल स्टेटस म्हणजे आपण विवाहित आहात की अविवाहित आहात ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि सेव्ह करायचे. सेव्ह केल्याबरोबर पर्सनल डिटेल हे ग्रीन झालेलं आहे. याचा अर्थ आपली माहिती जी आहे ती जतन झालेली आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आपण बघूया, कोर्स डिटेल्स. इथे आपल्याला एडिट म्हणायचे आहे. एडिट म्हटल्याबरोबर इथे बघा अंडर ग्रॅज्युएट, प्रथम वर्ष, मीडियम मराठी हेच राहणार आहे. त्यानंतर या मायनर सब्जेक्टमध्ये आपल्याला हवे असलेले विषय निवडायचे आहे. या प्रकारे मी मायनर सब्जेक्ट 1 पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन घेतलेलं आहे. मायनर सब्जेक्ट 2 लोक प्रशासन घेतलं आहे. मायनर सब्जेक्ट 3 संगीत घेतलेला आहे. जर आपल्याला विज्ञान घ्यायचं असेल तर इथे मी अशा प्रकारे गणित, त्यानंतर मायनर 2 मध्ये संगणकशास्त्र आणि मायनर 3 मध्ये संख्याशास्त्र निवडू शकतो. पण याकरिता 12वी मध्ये विज्ञान असणे आवश्यक आहे. हे निवडल्यानंतर खाली जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल हे विषय निवडलेले आहे. AEC कंपल्सरी इंग्लिश, IKS मराठी आणि GE जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचे आहे. बघा, सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्याबरोबर याचा रंग सुद्धा हिरवा झालेला आहे. त्यानंतर प्रिव्हियस एज्युकेशन. खाली अशा प्रकारे माहिती आलेली आहे. इथे आपल्याला बोर्डाचे नाव टाकायचे आहे. इथे आपल्याला आपला आसन क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ पासिंग. नंतर इथे मार्क्स ऑफ 10 म्हणजे 10वीला आपल्याला किती मार्क मिळाले होते ते टाकायचे आहे. आणि इथे टोटल मार्क्स म्हणजे किती मार्कापैकी मिळाले ते आपल्याला इथे टाकायचे. इथे टाकल्याबरोबर बाहेर क्लिक केल्याबरोबर आपल्या लक्षात येईल इथे आपोआप आपले टक्केवारी जी आहे ती काढण्यात जाईल. त्याप्रमाणे आपल्याला इथे 12वीची माहिती भरायची आहे. त्यानंतर गुणपत्रिकेवरील आसन क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर स्ट्रीम म्हणजे आपल्याला यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. नंतर डेट ऑफ पासिंग आपल्या गुणपत्रिकेवर ही तारीख राहणार आहे. नंतर आपल्याला 12वी मध्ये किती मार्क मिळाले आहे ते इथे टाकायचे आहे आणि कितीपैकी मार्क मिळालेले आहे ते इथे टाकायचे. हे टाकल्याबरोबर आपण बघा तर आपले टक्केवारी जी आहे ही आपोआप इथे येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे सेव्ह म्हणायचे. ही टॅब सुद्धा हिरव्या रंगाची झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ पर्सनल डिटेल, कोर्स डिटेल, प्रिव्हियस एज्युकेशन या तिन्हीची माहिती आपण योग्यरित्या भरलेली आहे. आता आपण स्टेप 4 बघणार आहोत. यामध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे, जसे स्वतःचा फोटो. त्यानंतर सहीचा फोटो. त्यानंतर आपल्या 12वीच्या गुणपत्रिकेचा फोटो. यानंतर आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्व याच्यावर आपल्याला इथे टिक करायचे आहे. टिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचे आहे. आता चारही नारंगी रंग जे होते ते आपल्याला हिरव्या रंगाचे दिसत आहे. याचा अर्थ आपण आतापर्यंत जो अर्ज भरलेला आहे
तो बरोबर आहे. यानंतर इथे फॉर प्रिव्ह्यू इंग्लिशमध्ये आणि फॉर प्रिव्ह्यू मराठीमध्ये आपल्याला बघता येईल. म्हणजे आपण जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही इथे आपल्याला हे तपासायचे आहे. अशा प्रकारे ही माहिती बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला क्लिक हिअर फॉर पेमेंट, आपल्याला माहीतच आहे प्रवेश अर्ज प्रोसेसिंग फी ₹20 आपल्याला भरायची आहे. त्याकरता इथे क्लिक करायचे आहे आणि इथे विद्यार्थ्याचे नाव, ॲप्लिकेशन नंबर, फी म्हणजे ₹20, आपला ईमेल ID, मोबाईल क्रमांक आणि हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि इथे शो डिटेल म्हणायचं आहे. हे झाल्यानंतर इथे प्रवेश शुल्क भरल्यानंतर जो UTR नंबर इथे तयार होईल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. सोबतच जी रिसिप्ट आहे त्याचा फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि इथे सेव्ह रिसिप्ट म्हणायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक फार महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे फायनल सबमिट हे बटन आपल्याला क्लिक करायचे आहे. फायनल सबमिट हे बटन जर का क्लिक नसेल केलं तर आपलं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. त्यामुळे आपल्याला फायनल सबमिट बटन दाबणे अनिवार्य आहे. फायनल सबमिट केल्याबरोबर अशा प्रकारे युअर प्रोसेस इज सक्सेसफुली कम्प्लिटेड फॉर UG फर्स्ट इयर कोर्स असे लिहून येणार आहे. अशा प्रकारे लिहून आल्यानंतर इथे क्लिक हिअर टू प्रिंट अप्लिकेशन फॉर्म इन इंग्लिश किंवा क्लिक हिअर टू प्रिंट अप्लिकेशन फॉर्म इन मराठी या दोनपैकी कुठलाही फॉर्म जर का आपण विद्यापीठाला सादर केला तर चालेल. मी इथे क्लिक हिअर टू प्रिंट अप्लिकेशन फॉर्म इन इंग्लिशवर क्लिक करतो आहे. बघा, हा प्रवेश अर्ज जो आहे तो पूर्णपणे प्रिंट करता तयार आहे. याची प्रिंटआउट आपल्याला काढायची आहे आणि योग्य त्या कागदपत्रासह हा प्रवेश अर्ज आपल्याला विद्यापीठाला सादर करायचा. तर मित्रांनो, आजच www.marathi-university.com या संकेतस्थळावर भेट देऊन आपला अर्ज वेळेत सादर करा. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या सर्व इतर मित्रांसोबत शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.